राज्यातील काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये सांगली आणि मुंबईतील जागा वाटपावरून बिनसले आहे। ठाकरेंनी कोल्हापूरची जागा काँग्रेससाठी सोडली होती, त्या बदल्यात सांगलीच्या जागेवर परस्पर उमेदवार जाहीर केला होता, तर मुंबईतील एका जागेवरही काँग्रेसने दावा केला होता। तिथेही ठाकरेंनी उमेदवार जाहीर केल्याने मवियामध्ये नाराजी निर्माण झाली। यावर दिल्लीतील इंडिया आघाडीच्या सभेनंतर उद्धव ठाकरे काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करतील असे सांगितले जात होते, परंतु दिल्लीत उद्धव ठाकरेंनी आता चर्चा 2029 लाच असे सांगत राज्यातील काँग्रेस नेत्यांना पुन्हा एकदा धुडकावून लावले होते। जागा वाटपाबाबत जे काही व्हायचे होते ते होऊन गेले, आता यामध्ये काहीही उरलेले नाही। आता आघाडीमध्ये जागा वाटपाची जी चर्चा होईल ती 2029 लाच होणार असे उद्धव ठाकरे दिल्लीत प्रसार माध्यमांना म्हणाले। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून काही वाद नाही। आता उमेदवारांची नावे जाहीर झाल्यानंतर काँग्रेसलाही समजले आहे असे ठाकरे म्हणाले। राहुल गांधी किंवा खरगे यांच्याशी चर्चा करण्याची काहीच गरज नाहीये। आघाडी युतीमध्ये शेवटपर्यंत जागा वाटपावरून दावे प्रतिदावे सुरू राहतात। भाजपासोबतही युतीवेळी हे असेच होत होते। ही गोष्ट मवियामध्येही लागू होते असे ठाकरेंनी काँग्रेसला सुनावले आहे। जागा वाटपावरून वाद सामान्य गोष्ट आहे। आता 2-3 महिन्यांच्या चर्चेनंतर जागा वाटपाचा फॉर्म्युला अंतिम झाला आहे, त्यामुळे काँग्रेस नेत्यांनी तो स्वीकार करावा असे वाटू लागले आहे असे ठाकरे म्हणाले। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।